चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. बेस थोडा कमी कर जरा, बेस वाढला. हॅलो चेक. हॅलो हॅलो. मॅचला होते सुरुवात. हलक्या हाताने चेंडूला खेळ. आजच्या दिवसातला पुढचा मॅच सुरू होतो. एका बाजूला जर पाहिलं जीवदानी माऊली आहे, दुसऱ्या बाजूला आपली ओमसाई. या दोन संघामधला मॅच. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. साहिल आणि शिवम ही जोडी मैदानावरती. गोलंदाजीवरती सूरज. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑन साईडला, तिथून धाव घेण्याचा प्रयत्न. फिल्डिंग थोडासा वेळ घेतला. भरजी मोरे पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्याशी आणि इथून दोन चेंडूचा खेळ झाला. आजची रात्र थोडीशी उलटफेरवाली होती, पण मागचा मॅच उलटफेर होणार नाही याची काळजी दुर्गेशने घेतलेली होती. आणि थांबवतो थोडं, कारण एक स्पेशल सन्मान म्हणजे एक विशेष सन्मान इथं केला जाणार आहे. खास या स्पर्धेसाठी ज्याने मागील 3 दिवस आपल्या स्पर्धेला दिले, खास बदलापूरवरूनचा लांबचा प्रवास गाठून इथं आपल्या अंपायरिंगच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना तसेच सर्व संघांना आणि आयोजकांना भुरळ पडली असे अजित निकम सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल अजित निकम सर आपण या. प्रफुल्ल साने सर यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल अजित सर आपण या. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी या स्पर्धेला गेले 3 दिवस दिलेत आणि आपल्या पंचाच्या भूमिकेमधून सर्वांना जो काय आनंद दिला तो शब्दांच्या पलीकडचा आहे. अडमळच आपलं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं मी व्यक्त करेल की आपण आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटलं आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वात प्रथम साहेबा चषक आयोजनाचं खूप खूप धन्यवाद. गेल्या 3 दिवसात जी अंपायरिंग करायला मिळाली ना ह्या मैदानात, खूप एनर्जेटिक आहे मैदान वगैरे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच अजित सर. आणि आपलं हे कार्य पुन्हा पुन्हा या स्पर्धेला लाभेल अशी अपेक्षा बाळगतोय आणि मॅचकडे घेऊन जातोय. ज्या ठिकाणी अच्छा सन्मान अजून करायचा आहे. लोकेश कुरवाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. विनंती करेल लोकेशजी आपण या आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुमित वैद्य यांच्या शुभ हस्ते लोकेश कुरवाळकर सर आपण या. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण दिलेली जी भेट आहे ती बहुमूल्य आहे. पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन इथे सन्मान केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापल कबड्डी 5. सर मी थांबवतोय. लोकेशजी आपण सुद्धा विनंती करेल की आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करायचं. सर्वप्रथम सगळ्या जमलेल्या मी पहिला तर साने सरांचं वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळे या मॅच जी आहे आपण सगळेजण एन्जॉय करतात, पण ही मॅच एन्जॉय करण्यासाठी जो आपला ऋषी आहे, समा आहे, यांच्या ज्या पत्नी आहेत, ज्या आमच्या वहिनी आहेत, यांची खरी मेहनत आहे. आज त्यांना बाहेर सोडलं म्हणून आपण त्यांच्यातर्फे हे दिवस बघतो. मी नंतरच सांगितलं होतं, नाना पण इकडे होते, साने साहेब पण होते, की त्यांचा सत्कार आपल्याला करायचा होता, पण त्या पहिलाच वहिनीकडून पळून गेल्या. पण आवर्जून सर उद्या मी असेल नसेल तिकडे, परंतु त्यांचा सत्कार उद्या तुम्हाला करायचा आहे, कारण त्यांनी यांना सोडलं म्हणून आपण आजचे दिवस अतिशय सुंदरपणे बघतोय. धन्यवाद. येस थँक्यू लोकेशजी, आपल्या मनापासून आभार. महत्वाची नोंद इथं घेण्यास सांगितली त्याबद्दल आपलं धन्यवाद. मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी तुकाराम मांगेले सर आहेत. धन्यवाद वरजी मोरे. धावा झाल्या धापल कबड्डी 9 वरती जाऊन पोचला. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका. अजून एक चौकार. 4 धावा. कमाल उम्र है 16 साल, फिर नखरे हैं कमाल.
उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल। हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13-13 वरती जाऊन धावफलक पोहोचला. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना डाव्या धावफलकावरती 13-13 दोन चौकार लागोपाठचे दोन चौकार आपण पाहिल्यात. 4-4 दोन चौकार आल्यात. उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलायत. डाव्या धावफलकावरती 14-14 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक धावा धावफलकावरती 14. चांगली सुरुवात आहे टीम इथून आपली ओम साई या टीम कडनं चांगली सुरुवात झाले. दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊलीचा संघ देखील आहे. चांगले बिल्डिंग कावरच्या दिशेनं रंगत वाढली आहे. आज थंडी थोडी कमी आहे त्यामुळे गरमी तितकस म्हणतात ना ती गरमी म्हणजे वाढत चालली आता. सो अहमद राजा मंसुरी कुठे असेल प्लीज मंचावरती या. आणि जसं भरतजीने उल्लेख केला थंडी कमी आहे पण ज्या टीमचा मॅच आहे ना त्यांच्या सपोर्टरने जास्त थंडी वाजत आहे कारण त्यांना जास्त थंडी जाणवत आहे. थोडीशी कुडकुडी बसवणारी नाही आहे पण जसं जसं मॅच गरम होईल तसे तर थंडीचं प्रमाण जे आहे ना त्या सपोर्टरना जास्त जाणवणार आहे. टाइम वरती नजर ठेवा. घराचा काटा आहे तो थांबत नाहीये तो चालूच राहतोय. पाठीमागे गेला दिशा दिली. एक रन पुन्हा एकदा पूर्ण केला जाईल. मागचा आपण मॅच पाहिलाय भरजी आणि त्यावेळेला वाटलं होतं उलटफेरच्या दिशेने जाईल का काय पण नाही झालाय. बघूया हाही सामना आहे. इथून एक टीम जीवदानी माऊली दुसऱ्या बाजूला आपली ओम साई या दोन संघादरम्यानला हा मॅच ड्राईव्ह केला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार 4 धावा. चौकाराला मागच्या 3-4 मॅच जर पाहिल्या बरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत गेलाय. शेवटच्या चेंडूवरचा खेळ आपण पाहिलाय आणि ते बघता हाही मॅच त्या दिशेने जाऊ शकतो किंवा तशा पद्धतीने जाऊ शकतो. धावफलकावरती धावा 19-19 टप्प्यात चेंडूचा बॅकफूट पंच केला. एक धावे या चेंडूवरती पूर्ण केल्यात आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले त्या 20-20. हवेमध्ये चेंडू खेळला होता तिथून झेल नाही झालाय. झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता कव्हरच्या दिशेनं. धावही दिली नाहीये. चांगली फिल्डिंग तिथून झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. इथून चेंडू गेला तोपर्यंत फील्ड करतील. एकदा बाजूनी आले. तसेच मंचावरती आदरणीय एलिसजी त्यानंतर विवेकजी कोरे त्यानंतर मिलिंदजी सवे प्रवीणजी आणि प्रवीणजी राऊत यांचं आगमन होताना आपण पाहिलं आणि ते या सामन्याचा मनमनात आनंद सुद्धा लुटतात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण खास करून समूर्तीने पाहतोय आणि शिल्पकुलजी साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नियोजन केले आहे. असा दिवस तिसऱ्या हायफाय आपण मॅचेस पाहिलेत आहे. व्होल्टेज मॅचेस सकाळपासून पाहिल्या दुपारपासून ज्या पद्धतीनं मॅचला सुरुवात झाली. इथून 3 षटकांचा खेळ 3 षटकांचा धावा धावफलकावरती 22-22 शेवटची ओव्हर आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील 7 8 9 10 किती धावा येऊ शकतील त्यावरती चर्चा जरूर केली जाईल. बॅकफुटला जाऊन खेळा जागा बनवण्याचा प्रयत्न एक धाव या चेंडूवरती पूर्ण. प्रेक्षकांना विनंती आहे मंचासमोर सर्वांनी बाजूला व्हायचं. मान्यवरांना मॅच तिथे दिसत नाहीये. चला प्लीज प्रेक्षकांना विनंती आपण तिथून बाजूला या. मागे मान्यवर आहेत तुमच्याकडे त्यांना मॅच दिसणं गरजेचे आहे त्यामुळे प्लीज तिथून मॅडी सर्वांनी बाजूला यायचं. चौकाराला 4 धावा. आणि एक गोष्ट लक्षात आली कारण आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये करामत होते. मागचा मॅच पण पाहिलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी घडतंय. 12 14 15 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्यात आणि एक मॅच असा झाला होता ज्यावेळेला अक्षयने 1 धावांचं षटक हाताळलं होतं. म्हणजे शेवटची ओव्हर जी आहे ना ती शेवटची ओव्हर काहीतरी गडबड करते. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येतात धावा रोखतात काहीतरी गडबड या शेवटच्या ओव्हरमध्ये झाले. फील्ड केलं गेलं 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 29 29 वरती जाऊन पोहोचल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. शेवटची ओव्हर चालू आहे आणि शेवटच्या ओव्हर मधला 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. लास्ट ओव्हर ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेनं 1 धाव या चेंडूवरती. आणि एक धावसंख्या आपण बघितल्या आजच्या संध्याकाळच्या सत्रापासून आज रात्रीच्या खेळामध्ये 30 32 31 35 च्या आसपास आहे. धावा झाले धावफलकावरती 3-0 30 30 वरती आहेत. मागचा मॅच 31 चा पाहिलाय. 31 डिफेंड झाल्यात आणि ते पाहता या सामन्यामध्ये बघूया किती धावा उभारतोय. शिवम आणि सईद ही जोडी मैदानावरती आहेत. मागचा मॅच आपण 31 चा पाहिला. हाही सामना बघूया. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांनंतर धावा धावफलकावरती 31 31 32 टार्गेट सेट झाले. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया या 32च्या वाटलाकावरती. येस आणि थँक्यू डीजे थांबवतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. ब्लास्टर बॅटर फ्रॉम रेहान दिलन दुर्गेश विघ्नेश साखलतोडे प्लीज कम. विनंती आपण या गौरव करण्यात येणार आहे. प्लेअर ऑफ द मॅचची ती ट्रॉफी देऊन युनिक ट्रॉफी जी ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे पाटील परिवाराच्या वतीनं. विघ्नेश साखळतोडे आपण या. मी विनंती करेल आदरणीय मिलिंद सावेसर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल. विघ्नेश या आपण. सर आपण सुद्धा या जॉईन व्हा. तर मिलिंद सावे साहेब आणि त्यांची संपूर्ण प्रवीण सर असतील त्यानंतर प्रवीण राऊत सर असतील त्यानंतर लिया सर असतील सर्वांनी या सर्वांच्या शुभ हस्ते विघ्नेश आपण ही प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारायची आहे. उत्सवमूर्ती प्रफुल्ल साने सर वॉर्ड क्रमांक 12च्या नगरसेविका ममता सुमन मॅडम या ठिकाणी जॉईन होतात आणि हे आकर्षक प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन विघ्नेशचा गौरव करण्यात येतो. विघ्नेश थांबायचं आहे. थँक्यू. सर्व मान्यवरांना विनंती आपण असं नसतं व्हायचं.
थँक्यू डीजे. तर इथे सन्मान केला जातोय. आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ आज त्यांचे जीवनकंठस्थ मित्र म्हणजे आपण काय म्हणायचं त्यांना म्हणजे खास योग असा आहे दुग्ध शर्यत ॲलिस लोपिस इकडे उपस्थित आहेत. त्यांचं सर्व क्रिकेट प्रेमीतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच सर. आणि बक्षिसांचा वर्षाव मॅडीकडून 500 रुपये जीवदानी माऊली जिंकली तर आणि सिद्धांत वारंगने प्रत्येक चौकरला 500 रुपये आणि सिद्धांत वारंगकडून जीवदानी माऊली जिंकली तर 500 रुपये बक्षीस लागवण्यात आले. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनापासून आभार. तर आदरणीय प्रवीणजी दळचम यांचा इथे सन्मान केला जातोय. जीवदानी माऊली जर का जिंकली तर अल्पेश कळंबे यांच्याकडून 1000 रुपये, सिद्धांत वारंग यांच्याकडून 500 रुपये आणि मॅडीकडून प्रत्येक चौकारला 500 रुपये. क्या बात है. तर मिलिंद सरांकडून इथे 25,000च मिलिंद सावे यांच्याकडून सायबा क्रिकेट क्लबसाठी या 25,000 रुपयेचं रोख रक्कम देण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं. रोहित जाधव पॉवर प्लेच्या षटकामध्ये 32चा पाठलाग करायचा आहे. ऋतिक पागी बाबूच्या बॅटमध्ये येणारा फटका हा वेगाने गेला जरूर, परंतु दर्शन अहिरे त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवतात. तोपर्यंत एकच धाव पूर्ण कंप्लीट केली जाते. जोपर्यंत ऋतिक पागी जयेश बनसोडे यासारखे खेळाडू मैदानात आहेत तोपर्यंत चित्र काहीही घडेल, परंतु रोहित जाधवकडे सुद्धा प्रचंड अनुभव आहे. प्रचंड अनुभव याचा हा मी उल्लेख का केला कारण या सी फॉर्मॅटमध्ये 2018-19 हा जो काळ जर आपण पाहाल तर रोहित जाधव हा सर्वात जास्त यशस्वी गोलंदाजांमध्ये होता. सर्वाधिक जास्त यश संपादन ज्याने केलं होतं मोठमोठ्या स्पर्धांमधून असा गोलंदाज होता आणि तो आता जयेश समोर आहे. जीवदानी माऊली जिंकली तर सनी पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि आता यावेळेला बॅटचा फेस ओपन राहिलाय. समोरच्या दिशेने वेगवान फटका डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट मिळेल आणि जयेश बनसोडे बाद. मोठा हादरा जीवदानी माऊली फुलपाडा संघाला गॉन. थँक्यू डीजे. अहमद राजा मंसुरी आपण कुठे असाल प्लीज लवकरात लवकर मंचावरती या. आकाश साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आजचा दिवस खरोखरच सर्वांच्या उरामध्ये धडकी भरवणारा ठरलाय, त्याचं कारणही तसंच आहे. मोठा फटका, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन वन वर. ओहो, झेल टिपलाय, कॅच टिपलाय तेजस नाही आणि इथे माघारी परतावं लागतंय आकाशला. पहा कशा प्रकारे हा झेल टिपला गेलाय. फुल टॉस आणि त्याच्यावरती नसीहत 4 धावांची द्यायची होती परंतु तेजस कांगणे वॉट अ मॅग्निफिसंट कॅच. अजून एक खेळाडू बाद.
थँक्यू. पॉवर प्लेमध्ये पॉवर कोणाची दिसणार? ज्या ठिकाणी फलंदाजी पॉवर दिसले तो संघ सामना जिंकलाय. जिथे गोलंदाजांची दिसली आहे तिथे मात्र त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला तो पॉवर प्ले थोडासा महागडा ठरलाय आणि असं अनेक वेळा चित्र पाहायला मिळालंय. पण आता स्ट्राईक रोटेट काढायचा प्रयत्न केला जातो. 4 चेंडू आणि 12 धाबा असं धावफलक आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ न शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. माननीय नगरसेवक प्रफुल्ल सानेसर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेली स्पर्धा सायबा प्रीमियर लीग. तडाखेबंद फटका, अफलातून कव्हर्ड बॉटमॅटचा अतिशय चांगला वापर आणि चेंडूला सरळ वेधून दिलाय. सीमारेखा पार, टकाटक चौकार. आपली ओमसाई समोरची उतानी मावली. आतमध्ये येणारा चेंडू त्याला दिशा दिली गेली. एका धाब्यासाठी चेंडू निघून जातोय. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय विवेक कोरे सर यांचा सर्वप्रथम सन्मान केला जाईल. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई यांना की आपण या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे विवेक कोरे सरांना. विवेक कोरे सर आपण या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनेक मान्यवरांची मांदी येत असताना आज दिवसभरामध्ये आपण पाहिली. आणि आता मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय विवेकजी कोरे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमच्या मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते केलेला हा सन्मान. थँक्यू सो मच विवेकजी कोरे साहेब. त्यानंतर प्रवीणजी दळवी साहेब आपण सुद्धा या. प्रवीणजी दळवी साहेब आपण या, आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रवीणजी दळवी साहेब आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी दळवी साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल प्रवीण राऊत सर. प्रवीण राहुल सर आपण सुद्धा या, आपला सुद्धा यथोचित स्वागत सन्मान इथे केला जातोय. समाधानदादा काळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. प्रवीणजी राहुल साहेब यांचा यथोचित सन्मान समाधानदादा काळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी गेले अनेक वर्ष ज्यांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते असे आदरणीय कोरे मामा पण या, आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. कोरे मामांचा यथोचित सन्मान समाधानदादा काळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. ये विजय सामंत है, ये चलता है. त्याला या प्रकारची डाईव्ह लागणं, एस्केप लागणं खूप चांगल्या प्रकारे जमतं. कारण याच प्रकारच्या डाईव्हने त्यांना JKCC मध्ये स्पर्धा जिंकून दिली होती. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 22 धावा दाखल करतात. मयूर पडेलकर समोर ऋतिक पाकी बाबू प्रतिभावान फलंदाज. दिशा दिले एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय.
मॅचच्या इक्वेशन वरती नजर असणार आहे. 7 चेंडूच अजूनही खेळण्यास शिल्लक आहे आणि धाबांची गरज आहे. 9 धाबांची, 7 मध्ये 9. अंडरआर्म क्रिकेटच्या कॅल्क्युलेशन मध्ये जर बघायचं झालं तर इथे एका चौकारची मॅच आहे. आणि अजून एक मोठी अनाउन्समेंट उद्याच्या फायनलला. उद्याची मोठी बातमी, एक्झॅक्टली सर, उद्याची मोठी बातमी. उद्याच्या फायनलच्या सामन्यामधील प्रत्येक चौकाराला 1000 रुपये मिलिंदजी सवे सर यांच्याकडून देण्यात येणार आहेत. क्या बात आहे. प्रत्येक चौकाराला 1000 रुपये. 10 चौकार एक इनिंग मध्ये लागले तर 10,000 रुपयाचा एक्स्ट्रा बोनस मिळू शकतो. त्यामुळे खेळाडूंसाठी खूप मोठी पर्वणी आहे. अजून खूप सारे अनाउन्समेंट बाकी आहेत. अभी तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे आणि तो उद्या आपल्याला दिसणार आहे. सो घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. आजचा दिवस अनेक चढाव उतार चढावांना दाखवणारा दिसलाय. मॅचची इक्वेशन जर आपण पाहिली तर 6 चेंडू आणि 6-8 या इक्वेशन मध्ये येऊन थांबली आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, या सर्व प्रेक्षकांचं खरोखरच मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय, कारण आपण दिलेली ही उपस्थिती खूप मोठं बळ देते या संपूर्ण SPL ला. मोठा फटका, ओहो, विजय सावंत बाद. अजून एक आदरा जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. गॉन शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा. शांताबाई, 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 अगं शांताबाई. चला बक्षीस आले. राहुल परदेशी यांच्याकडून शुभमने जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. बक्षिसांची खैरात आणि बक्षिसांची खैरात असताना जीवदानी माऊलीचा ऋतिक पागी बाबू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या समोर अनिकेत कांबळे चॉक्सी आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईट होते चेंडूला, वेट केलं, त्यानंतर दिशा दिली आणि एक धाव दापलक्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. काय या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का? 26 धाबा आहेत, अजूनही 6 धाब्यांची गरज येणार आहे 3 चेंडूंमध्ये. काल परवा शेवटचा सामना हा इंटरेस्टिंग राहिलाय. आजचा सामना शेवटचा इंटरेस्टिंग पाहायला मिळेल का? इंटरेस्ट अजूनही जिवंत आहे. जीवदानी माऊली कधीही पलटवार करू शकते, परंतु अनिकेत कांबळे चॉक्सी आपली ओमसाई सज्ज झाली आहे इथे त्या धाबांना वाचवण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही आहे, फक्त दिशा दिली गेली. शेवटच्या क्षणाला थोडेसे फ्लाईट देण्याचा, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा आखूड हाताने, त्यामुळे एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. हो, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला आहे. ओहो, आता 2 धावा आल्या कारणाने 1 बॉल 3. 1-3 की 1-2? 1-3.
3-6 होते, 2-3 आलेले आहेत. आता 1 मध्ये 3 काढायचं आहे. 1 मध्ये 3 म्हणजे चौकार कंपल्सरी आहे. जरी दुसरी नसती आली तरी सुद्धा चौकारात मारावा लागला असता. परंतु स्ट्राईक कोणाकडे? स्ट्राईक अशा खेळाडूकडे ज्यांनी आतापर्यंत खेळपट्टीवरती तळ ठोकून तो उभा राहिला आहे. आणि एक 12 चेंडू आणि 19 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या. जोरदार टाळा होऊन जातात या मॅच साठी दोन्ही संघांना. खूप साऱ्या शुभेच्छा. 1 चेंडू 4 धावा, 3 धावा, चौकार. हो, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम आपली ओमसाईने. अजून एक अपसेट. परंपरा कायम आहे आजच्या दिवसाची, ती प्रथा कायम आहे आजच्या दिवसाची. बहुत असे जणांना झोप लागणार नाही, परंतु काहींना अशी झोप लागेल